या रस्त्यावर मुंबई गोवा या रस्त्यावर गणपतीला आपल्या चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये, त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागू नये म्हणून, खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली, जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे. आता तुम्ही जिथं उभे आहात ती 1 तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला आहे. आता त्याच्यावरून गाड्या सुरू झालेल्या आहेत. तो एकदम म्हणजे M60चा RMCचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे. त्याच्याने आपण एक भरतो आहे. दुसरं जे रॅपिड क्विक, दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M60, हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय. तिसरं आहे DLC, आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळसपेच्या इथून, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे. आणि चौथं जे आहे, जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट M60चे प्रिकास्ट पॅनल, म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे आहेत, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय. त्यामुळे हे 4 प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डेमुक्त करण्याचा हा आपला आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते. याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRDCचे अधिकारी आणि आमचे एक SMC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी सुहास मेहता आणि आमचा पोरगा तो सत्या, हे सगळे लोक त्याचा एक अगोदर स्टडी केला आहे. कुठे कुठे खड्डे किती आहेत, मग कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत, हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे. मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरलेत, मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आल्यामुळे आता एक आशा वाटते या सगळ्यांना. आंदोलनकर्ते देखील म्हटले आम्हाला आता आशा वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले आहेत चाकरमान्यांना किंवा बिलकुल याच्यामध्ये गणपती म्हणून आपण याच्यावर डे नाईट आपण काम करू. शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला माहीत आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये. मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते. आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे, पाली वाकण, तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाईड करायला लागतं. पण मला वाटतं या गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व टीमचे. हिंदी में कोकण वासियों के लिए क्या ये गणेशोत्सव धूमधाम से मनाया जाएगा, क्योंकि सीएम खुद एक्शन मोड में आते दिख रहे हैं? देखिए ये जो कोकण हाईवे है मुंबई गोवा, ये बहुत सालों से इसका काम शुरू है. दुर्भाग्य से गडकरी साहब ने खुद भी इसमें बहुत ध्यान दिया. उन्होंने कॉन्ट्रैक्टर को लोन भी सैंक्शन करवा दिया, लेकिन कॉन्ट्रैक्टर जो है उसी की लापरवाही से कई कॉन्ट्रैक्टर अच्छे हैं, उन्होंने अच्छा काम किया, जो गलत है उन्होंने गलत, और उनके वजह से भुगतान करना पड़ रहा है. इसलिए ये इस पे आज हम लोग यहाँ पर जो गणपति में तकलीफ ना हो हमारे कोकण वासियों को, गणेश भक्तों को, इसलिए एक 3-4 मेथड से हम लोग ये भर रहे. एक जियो पॉलीमर टेक्नो पैच है, एक अपना M60 का जो हार्डनर है रैपिड एक्शन, उसको रैपिड एक्शन ने अभी देखा है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.